15 दिवसापूर्वीच खरतर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एक इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली। साई दर्शन इमारत कोसळून खरतर 17 जणांचा मृत्यू झाला। ही घटना घडतानाचा सीसीटीव्ही फुटेज माझ्या हाती लागलाय। खरतर सुनील शितप हा या दुर्घटनेला जबाबदार आहे। तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे, परंतु केवळ 5 मिनिटांचा वेळ मध्ये गेला। सुनील शितपची ही खरतर वेळ आलेली होती, परंतु 5 मिनिटं आधी तो या इमारतीतून बाहेर पडला आणि त्यानंतर ही इमारत कोसळली। 25 जुलै 2017 सकाळी 10:18 आणि 55 सेकंद। ही दृश्य स्थिर करण्याचं कारण म्हणजे हा आहे 17 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला बिल्डर सुनील शितप। आणि ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी सुनील शितपनं 17 जणांची कबर खोदली। सेकंदागणिक सुनील शितप आपल्या गाडीच्या दिशेने निघाला। 10:19 आणि 15 सेकंद। सुनील शितप आपल्या गाडीत बसून रवाना झाला, पण पुढच्या 4च मिनिटात जे काही घडलं त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। 10:23 सुनील शितपला तिथून रवाना होऊन फक्त 4च मिनिटं झाली असतील, इमारतीमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला। काही माणसं इमारती बाहेर पळू लागली। काही जणांनी इमारतीतल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी आरडाओरडा सुरू केला। काहीतरी अघटित घडणार अशी शंका तिथल्या रहिवाशांना आली होती, त्यामुळे अनेक जण जीव तोडून लोकांना बाहेर पडण्यासाठी हाका मारत होते। 10:24 सुनील शितप रवाना होऊन 4 मिनिटे आणि 50 सेकंदाच्या आत अख्खी साई दर्शन इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळली। पळापळ सुरू झाली। अनेकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला, पण ज्यांना या धोक्याची कल्पना आली होती तेच बचावले। बाकी 17 जण त्याच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। इमारत कोसळताना त्याखाली सुनील शितप असतात तर, इमारत कोसळण्याची पूर्वकल्पना रहिवाशांना मिळाली असती तर, शितपनं इमारतीच्या रचनेत बदल केले नसते तर, या जर तरच्या प्रश्नांना आता काहीच अर्थ नाही, कारण हा सगळा खेळ काळ आणि वेळेचा आहे। कोणतीही चूक नसताना त्या 17 जणांची वेळ आली होती आणि ज्याच्यामुळे इमारत कोसळली त्या सुनील शितपची वेळ मात्र आली नव्हती। गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई। आणि सुनील शितप जो या घटनेतला आरोपी आहे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याचा फैसला आता कोर्टात केला जाणार आहे।